नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये पोलीस भरती सराव प्रश्नपत्रिका पाहणार आहोत आणि या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी महत्त्वाचे असणारे रिव्हिजन म्हणून घेणारे प्रश्न आपण घेत आहोत. हे जे आहेत मित्रांनो प्रश्न आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस क्वेश्चन सोबतच आपण चालू घडामोडीवरती आधारित प्रश्न घेतलेले आहेत. टोटल या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न आहेत आणि आपल्याला 20 प्रश्नांपैकी किती प्रश्नांची उत्तरं देता येतात हे मला कमेंट करून सांगायचं आहे. आपल्याला प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ जर डाउनलोड करायची असेल तर मराठी नोकरी या नावानं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आपल्याला डेली अशाच पद्धतीचे पोलीस भरतीचे व्हिडिओज पाहायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा आपला प्रश्न पहिला आहे. माहिती अधिकार कायदा 2005 नुसार किती दिवसात माहिती देणे बंधनकारक आहे? मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर 3 ते 5 सेकंदामध्ये प्रश्नाचं उत्तर देत राहा. म्हणजे आपलं मॉक टेस्ट देखील याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल. या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न विचारण्यात आले होते. पहिला प्रश्न असा विचारला होता की माहितीचा अधिकार कायदा कधीपासून अंमलात आणला? तर तो आलेला आहे पहा 2005 या वर्षापासून. पण प्रश्न विचारलाय कसा या ठिकाणी की 2005 चा जो माहितीचा अधिकार कायदा आहे, तर त्या कायद्यानुसार किती दिवसात एखादी माहिती देणं हे आवश्यक असतं? आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर 30 दिवसाच्या आत एखादी माहिती जी आहे ही देणं बंधनकारक असतं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न दुसरा आहे. सम्राट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते होईल? पहा आपल्याला स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, एकवचन, अनेकवचन यावरती मराठी व्याकरणात खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यातीलच हा एक शब्द आहे सम्राट. तर मित्रांनो हा प्रश्न आपल्याला टी-सी-एस पॅटर्नमध्ये सुद्धा 2 वेळा विचारण्यात आला होता. तर सम्राट या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप काय होईल? काही जण लगेच सांगतात की सम्राटीन होईल. तर लक्षात ठेवा सम्राटचं स्त्रीलिंगी होतं सम्राज्ञी. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. त्यामध्ये काही महत्त्वाचे पॉइंट्स आहेत ते पहा. संस्कृतमधून मराठीत आलेल्या नामांच्या स्त्रीलिंगी रूपे ई हा प्रत्यय लागून येतो. पहा सम्राट संस्कृतमधून मराठीत आलेला आहे. मग काय होणार आहे की त्याला स्त्रीलिंगीचा ई प्रत्यय लागून तयार होतात. जसं की सम्राट, सम्राज्ञी, श्रीमान, श्रीमती. म्हणजे काय तर ईचा प्रत्यय लागून ते तयार होतात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे महात्मा गांधीजींचे समाधीस्थळ खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते? काही काही जे मोठे मोठे नेते होऊन गेले किंवा समाजसुधारक होऊन गेले तर त्यांच्या समाधीस्थळाला खूप वेळा अशी वेगवेगळी नावं देण्यात आलेली आहेत. त्यातीलच महात्मा गांधीच्या समाधीस्थळाचं नाव आपल्याला विचारलं आहे. आतापर्यंत पोलीस भरतीला हा प्रश्न 8 वेळापेक्षा सुद्धा जास्त विचारण्यात आलेला आहे आणि राजघाट हे जे आहे हे महात्मा गांधी यांच्या समाधीस्थळाचं नाव आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. मित्रांनो यावरती आपण एक शॉर्ट्स व्हिडिओ घेतलेला आहे. त्यामध्ये जेवढे काही मोठे नेते आहेत आणि त्यांची समाधी स्थळ आहेत, ते कोणत्या ठिकाणी आहेत आणि त्या स्थळाला काय नावानं ओळखलं जातं, यावरती सुद्धा आपण प्रश्न काही घेतलेले आहेत. चला प्रश्न क्रमांक 14 आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे? आत्तापर्यंत हा प्रश्न आपल्याला 16 वेळापेक्षा जास्त पोलीस भरतीमध्ये आलेला आहे आणि त्यामध्ये 7 वेळापेक्षा जास्त हा पुणे पोलीस भरतीसाठी विचारण्यात आलेला आहे. त्या दिवशी आपण जी जिल्ह्यांची सिरीज सुरू केली आहे, पुणे जिल्ह्यावरती हा प्रश्न आपल्याला आलेला आहे. महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर पुणे या ठिकाणी ते स्थित आहे. पर्याय 3 आपलं उत्तर होईल. प्रश्न 5वा आहे. एक देश एक निवडणूक या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष कोण आहेत? करंट अफेअर्स 2023, 2024, 2025 साठी हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे. एक देश एक निवडणूक हे जे विधेयक आहे या संदर्भामध्ये स्थापन करण्यात आलेली एक संयुक्त संसदीय समिती आहे. आपल्याला त्याचे अध्यक्ष विचारलेले आहेत आणि त्याचे अध्यक्ष आहेत पहा भर्तहरी मेहताब हे त्याचे अध्यक्ष आहेत. ऑप्शन क्रमांक 4 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 6वा आहे. भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची संख्या खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हा प्रश्न सर्वांना कन्फ्यूज करणारा प्रश्न आहे. वाघांची संख्या ही दिवसेंदिवस कमी जास्त होत आहे. त्यामुळे प्रश्नावरती थोडंसं लक्ष ठेवा. सध्याच्या काळामध्ये म्हणजे आपण सध्या हा व्हिडिओ डिसेंबर 2025 मध्ये घेत आहोत. तर सध्या भारतामध्ये सर्वात जास्त वाघांची जी संख्या आहे, तर ती मध्य प्रदेश या राज्यामध्ये आहे. लक्षात ठेवा. ऑप्शन क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात की महाराष्ट्र याचं उत्तर आहे. काही विद्यार्थी कमेंट करून सांगतात कर्नाटक आहे. पण ॲक्चुअलमध्ये उत्तर जर पाहायला गेलं तर मध्य प्रदेश आहे. प्रश्न 7वा आहे. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शब्दाला डॅश म्हणतात. मराठी व्याकरणातील सर्वात आणि सर्वात स्टार्टिंगचा म्हणजे बेसिक हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न सुद्धा आपल्याला आतापर्यंत 2 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे.
भाषेचे स्पष्टीकरण करणारा जो शब्द असतो, तर त्या शब्दाला व्याकरण असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. याविषयी काही महत्त्वाचे पॉइंट्स पहा. ज्या ठिकाणी मराठी व्याकरणाचा प्रश्न येईल, त्या ठिकाणी आपण त्याचे पॉइंट्स देखील घेतलेले आहेत. तर भाषेची देवाण म्हणजे काय असतं, तर भाषेचा व्यवहार असतो. तर व्यवहार व्यवस्थित रीतीने चालावा यासाठी काही रूल्स असतात, त्याला आपण नियम म्हणतो. काही नियम ठरवण्यात आलेले असतात आणि ते जे नियम आहेत, त्या नियमांना मिळून व्याकरण असं म्हटलं जातं. पर्याय क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8वा आहे. भारतातील जंगली गाढवाचे एकमात्र घर हे कोणत्या ठिकाणी आहे? करंट अफेअर्स 2024 वर हा प्रश्न विचारण्यात आला होता. जी भारतामध्ये जंगली गाढवा आहेत, त्यांचं एकमात्र म्हणजे एकच ठिकाण असं आहे, की ते सर्वात फेमस आहे. त्या ठिकाणी जंगली गाढवं राहतात आणि ते जे ठिकाण आहे, तर ते आहे पहा ऑप्शन क्रमांक 2 तर कच्छचे छोटे रंज आहे. हे जंगली गाढवांचं घर म्हणून ओळखलं जातं. पर्याय क्रमांक 2 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत केलेला सेंद्रिय उत्पादनासाठी परस्पर ओळख करार जुलै 2024 मध्ये लागू झालेला आहे? प्रश्न करंट अफेअर्स 2024 वरचा आधारित आहे. प्रश्न थोडासा समजावून घ्या. भारताने कोणत्या देशासोबत केलेला एक सेंद्रिय उत्पादनासाठी एक परस्पर ओळख करार आहे, तर तो जुलै 2024 मध्ये लागू करण्यात आलेला आहे. तर तो देश आहे पहा ऑप्शन क्रमांक 3 तर तैवान हा देश आहे. पर्याय 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10 आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापतीपदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती या पदावरती कोणाची नेमणूक करण्यात आलेली आहे? तर ही नेमणूक करण्यात आलेली आहे पहा ऑप्शन क्रमांक 4 तर राम शिंदे यांची नेमणूक करण्यात आलेली आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या सभापती पदावरती. पर्याय 4 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आहे ख्रिश्चन धर्माची स्थापना भारतामध्ये सर्वात प्रथम कोणत्या राज्यात झाली होती? ख्रिश्चन धर्म याची जी स्थापना आहे, ती सर्वात पहिल्यांदा भारतामधील कोणत्या राज्यात झालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 तर केरळ हे जे राज्य आहे, तर केरळ या राज्यामध्ये भारतामध्ये आपल्या सर्वात पहिल्यांदा ख्रिश्चन धर्म जो आहे, तो स्थापन करण्यात आला आहे. पर्याय 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 12 आहे. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात आपल्याला ओळखायची आहे. पहा वाक्य या ठिकाणी काय दिलेले आहेत आणि वाक्य वेगवेगळे 2 दिलेले आहेत. पहिलं वाक्य पहा, पंकज लांब दोरी आणायला गेला आणि दुसरं वाक्य आहे, पंकज दोरी आणायला लांब गेला. या वाक्यामध्ये लांब हा जो शब्द आहे, तर लक्षात ठेवा हा दोन्ही लांब जे शब्द आहेत, हे अधोरेखित म्हणजे अंडरलाईन केलेले आहेत. तर आपल्याला यांची शब्दांची जात आपल्याला ओळखायची आहे. 2 वाक्य आहेत. वाक्य परत एकदा पहा. पंकज लांब दोरी आणायला गेला. म्हणजे या ठिकाणी कोणती दोरी? तर लांब दोरी होती आणि दुसऱ्या वाक्यात म्हणजे काय आहे, की आणायला लांब गेला. म्हणजे दोरी कशी माहीत नाही, पण तो आणायला लांब गेला आहे. म्हणजे या वाक्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती कशा असणार आहेत? पहिल्या वाक्यामध्ये असणार आहे पहा हे विशेषण. दोरी कशी आहे? लांब आहे. म्हणजे हे विशेषण झालं आणि आणायला कुठे गेला? तो लांब गेला. म्हणजे या ठिकाणी काय झालं आहे, की क्रिया विशेषण झालेलं आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. विशेषण आणि क्रिया विशेषण हे आपलं योग्य उत्तर आहे. यामध्ये काही पॉइंट्स आहेत ते पॉइंट्स समजावून घ्या मित्रांनो. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणारा जो शब्द असतो त्याला विशेषण असं म्हटलं जातं. विशेषणाची व्याख्या परत एक वेळा पहा. नामाबद्दल विशेष माहिती सांगून नामाची व्याप्ती करणारा मर्यादित करणारा शब्द असतो विशेषण आणि क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला क्रिया विशेषण असं म्हणतात. पहिल्या वाक्य जे दिलेलं आहे त्या वाक्यामध्ये लांब हा जो शब्द आहे हा दोरी या नामाचं विशेषण आहे आणि दुसऱ्या वाक्यात लांब हा जो शब्द आहे हा गेला या क्रियापदाचं विशेषण आहे. म्हणजेच काय तर पहिलं असणार आहे विशेषण, दुसरं असणार आहे क्रिया विशेषण. ऑप्शन क्रमांक 1 आपलं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आदिवासींना विशेष सवलती व दर्जा देणारा पेसा हा कायदा कोणत्या वर्षी लागू करण्यात आलेला आहे? पहा पेसा हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? याचा उद्देश काय होता? तर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे काही आदिवासी लोक आहेत त्यांना विशेष सवलती आणि दर्जा देणारा हा कायदा आहे. त्याचं नाव आहे पेसा. हा जो आहे कोणत्या वर्षी लागू करण्यात आला? तर हा करण्यात आला आहे 1996 या वर्षी लागू करण्यात आला. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. यानंतरचा प्रश्न आहे पहा. कांदे व बटाटे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कोणत्या किरणांचा त्यावरती मारा केला जातो? पहा प्रश्न खूप महत्वाचा आहे. 2018च्या आधी हा प्रश्न जवळपास आपल्याला 6 वेळा विचारण्यात आलेला आहे.
प्रश्न असा विचारतात, की कांदे आणि बटाटे किंवा कोंब येणाऱ्या ज्या काही भाज्या आहेत, तर त्या नासू नयेत यासाठी त्यांच्यावरती कोणत्या किरणांचा मारा केला जातो? हा प्रश्न थोडासा इम्पोर्टंट आहे. आणि या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर काय असणार आहे पहा. ऑप्शन क्रमांक 1 तर त्यावरती गॅमा किरणांचा मारा केला जातो. पर्याय 1 आपलं योग्य उत्तर होईल. प्रश्न 15वा आहे. कोणत्या राज्यातील घरचोला साडीला भौगोलिक संकेत म्हणजे जी-आय टॅग प्राप्त झालेला आहे? पहा, घरचोला नावाची एक साडीचा प्रकार आहे. त्या साडीला जी-आय टॅग प्राप्त झालेला आहे. ती कोणत्या राज्यामधील आहे? तर ते राज्य आहे ऑप्शन क्रमांक 2 तर गुजरात या राज्यामध्ये घरचोली जी साडी आहे, तिला जी-आय टॅग जो आहे, तो प्राप्त झालेला आहे. पर्याय क्रमांक 2 आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल. चला प्रश्न क्रमांक 16वा आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली कोकण बहाडोली ही जात कोणत्या फळझाडाची जात आहे? आपल्याला महत्त्वाचा प्रश्न विचारलेला आहे. कोकण बहाडोली ही जी एक जात आहे, ही एका फळाची जात आहे आणि ही कोकण कृषी विद्यापीठाने तयार केलेली आहे. पण ती कोणत्या पिकाची किंवा कोणत्या फळझाडाची ती जात आहे? तर ती आहे पहा जांभळाची जात. ऑप्शन क्रमांक 3 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17वा आहे. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. वरील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. मित्रांनो खूप महत्त्वाचं आहे पहा मराठी व्याकरण आणि मराठी व्याकरण म्हटलं की जवळपास जे काही 25 मार्क्स असतात ते आपल्या हातामधील मार्क्स असतात. मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर या ठिकाणी फक्त काय केलंय की मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा म्हणजे या ठिकाणी एक आज्ञा दिलेली आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 तर हे आज्ञार्थी क्रियापद असणार आहे. आज्ञार्थी क्रियापद म्हणजे काय आहे? व्याख्या समजावून घ्या. क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, विनंती, प्रार्थना, आशीर्वाद, सल्ला किंवा उपदेश किंवा एखादी सौम्य आज्ञा, अनुमोदन आज्ञा यांचा जर बोध होत असेल तर त्याला आज्ञार्थी क्रियापद असं म्हणतात. म्हणजे एखाद्याने आज्ञा देणं, सरळ-सरळ सांगायचं झालं तर आज्ञा देणं म्हणजे आज्ञार्थी वाक्य, आज्ञार्थी क्रियापद. आणि दिलेलं जे वाक्य आहे यामधून आपल्याला आज्ञेचाच बोध होत आहे. म्हणजे काय तर सर्वजण रांगेत उभे राहा म्हणजे आज्ञा दिलेली आहे. म्हणून हे आज्ञार्थी क्रियापदाचं वाक्य आहे. पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 आहे. महाराष्ट्र केसरी या वृत्तपत्राची सुरुवात खालीलपैकी कोणी केली होती? महाराष्ट्र केसरी. मित्रांनो हा प्रश्न आपल्याला आत्तापर्यंत 8 वेळापेक्षा जास्त विचारण्यात आलेला आहे. आणि महाराष्ट्र केसरी हे जे वृत्तपत्र आहे, तर हे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी सुरू केलेलं आहे. पर्याय क्रमांक 1 आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे. समाजाला नैसर्गिक संसाधनांची पूर्तता करण्यासाठी आवश्यक असलेले जमीन क्षेत्र आणि तिच्या कचऱ्याची विल्हेवाट हे डॅश म्हणून संबोधले जाते. पर्यावरणावरचा विचारण्यात आलेला हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि हा प्रश्न आपल्याला फक्त 2 वेळा आत्तापर्यंत विचारण्यात आलेला आहे. एम-पी-एस-सीच्या प्री एक्झाममध्ये आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा या प्रश्नाचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 तर परिस्थितिकीय पदचिन्ह म्हणून त्याला संबोधलं जातं. पर्याय 2 आपलं उत्तर असेल. यानंतरचा प्रश्न आहे खालील वाक्यातील अधोरेखित उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. यामध्ये सरावात सातत्य म्हणजे हमखास यश. या वाक्यामध्ये म्हणजे हा जो शब्द आहे हा अधोरेखित केलेल्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आहे. पण आपल्याला विचारलंय काय की त्या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार आपल्याला ओळखायचा आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर काय होणार आहे तर स्वरूप बोधक हे जे आहे हे आपलं योग्य उत्तर होणार आहे. पर्याय क्रमांक 3. तर याविषयी काही पॉइंट्स आहेत ते पहा. या उभयान्वयी अव्ययामध्ये मागील शब्दाचा खुलासा किंवा एखाद्या वाक्याचं स्वरूप किंवा एखाद्या वाक्याचं गौण वाक्यामध्ये केलेलं रूपांतर असतं त्याला म्हणतात पहा स्वरूपबोधक. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होईल. तर मित्रांनो हे होते महत्त्वाचे 20 प्रश्न जे आपल्याला पोलीस भरतीमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न होते. या 20 पैकी किती प्रश्नाची उत्तरं देता आली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा. मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्रत्येक व्हिडिओची पी-डी-एफ अगदी जशाच तशी जर मिळवायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे मराठी नोकरी. त्याला जाऊन जॉइन करा. त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.